घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला आता नानांची एंट्री दिसणार आहे. हो प्रेक्षकांनो, स्वप्नात नाही तर सत्यात नानांची मात्र आता स्वतः एंट्री होणार आहे आणि नानांचा जो काही महाभयंकर खुलासा असणार आहे त्या खुलाशाच्या नंतर मात्र आता इकडे शर्वरी शर्वरी ही फक्त घरच्यांना मूर्ख बनवण्याचा प्रकार करते आहे, बाकी काही नाही. कारण आतापर्यंत सगळ्यांनाच म्हणजे आता जानकी पासून सगळ्यांना वाटत आहे ते म्हणजे अवंतिका पर्यंत सगळ्यांना वाटत आहे की या सगळ्यामध्ये शर्वरी खरंच निर्दोष आहे. पण एकटी ऐश्वर्या शहाणी आहे जिला आता समजते की ही शर्वरी फक्त आणि फक्त नाटक करते आहे आणि या सगळ्यावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी एंट्री झालेली आहे ती म्हणजे स्वतः आता नानांची. नाना एंट्री करत मात्र आता शर्वरी खोटं बोलती आहे आणि शर्वरी या सगळ्यामध्ये मात्र आता फक्त फसवणूक करत आहे. ही गोष्ट ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर इकडे आणत आहेत त्याच वेळेला मात्र आता मोठा खुलासा झालेला आहे. हो प्रेक्षकांनो, हा खुलासा कसा झालाय, काय झालाय, शर्वरीला नानांनी कशा पद्धतीने एक्सपोज केले, बरं नाना परत कसे काय आलेत आणि नानांच्या मुळे आता शर्वरीची भांडेफोड कशी झाले, एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. छोटासाच व्हिडिओ अजिबातच चुकवू नका. इकडे आपण पाहिलेलं आहे की आता या सगळ्यामध्ये शरूने डोकं आपटून घेतलेलं आहे, पण शरूने डोकं तेव्हा आपटलेलं आहे ज्या वेळेला जानकी आता मात्र तिच्या समोर आहे, जेणेकरून मात्र आता या सगळ्यामध्ये लगेचच मेडिकल हेल्प मिळावी किंवा आता लगेचच डॉक्टरांकडे जायला मिळावं आणि जेणेकरून मात्र आता आपल्यावरती जास्त काही होऊ नये. डोक्याला लागले पण कितीस, थोडंसंच लागलेलं आहे आणि त्यानंतर जानकी मात्र आता शर्वरीला घेऊन आले. इकडे तोपर्यंत इकडे आता सुमित्राला संशय आलाय की आपल्या जानकी काहीतरी लपवत आहे आणि आता इकडे तिने सारंगला सुद्धा बाहेर जायला सांगितलंय. नक्की काय झालं असेल, जानकी काय सत्य लपवण्याचा प्रयत्न करते हे मात्र तिला काही कळत नाहीये आणि त्यानंतर सारंग परत आल्यावरती ती म्हणते काय झालं, म्हणजे आता शरू ठीक आहे ना, पण सारंगला मात्र आता सांगितलेलं आहे ती गोष्ट की सुमित्राला सांगायचं नाहीये आणि त्यानंतर सारंग म्हणतो नाही नाही ती व्यवस्थित आहे, पण सुमित्राच्या डोक्यामध्ये मात्र आता अनेक विचार चालू आहेत. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता जानकी इकडे सांगायला लागते फोन करून, ते म्हणजे ते लगेचच सांगायला सारंगला आणि सारंगला ती आता म्हणायला लागते की एक काम करा ना भाऊजी, तुम्ही आता एक काम करा, म्हणजे आता हे सगळं घरामध्ये दोघींना पण सांगा आणि त्या दोघींना जेवण बनवायला सांगता सांगता सारंगने या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि इकडे शर्वरी डॉक्टरांना भेटायला आले. ज्या वेळेला या दोघींना समजलेलं आहे की शर्वरीने मात्र आता स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यावेळेला मात्र आता अवंतिका जरा हादरलेली अवंतिका मात्र आता सांगायला लागते की मला शरूताईंचं काहीच कळत नाहीये, का बरं त्यांनी या सगळ्यामध्ये असा प्रकार केला असेल किंवा का बरं त्यांनी आता स्वतःला हार्म करून घेतला असेल आणि त्यावरती मात्र आता ऐश्वर्या सांगा काहीही केलेलं नाहीये, तू उगाचच या सगळ्यामध्ये विचार करू नकोस. शर्वरी इतकी महाडॅम्बिस आहे, जर का तिला स्वतःला काही करून घ्यायचं होतं तर तिने त्या वेळेला करायचं होतं ज्या वेळेला मात्र आता तिकडे कुणीच नव्हतं. पण तिने हे सगळं कधी केलंय, ज्या वेळेला जानकी वहिनी तिच्या समोर होत्या. हे बघ, म्हणजे कसं आहे ना, मी त्या फेज मधून गेलेली आहे, मला आता सगळं माहिती आहे की आतापर्यंत नाटक करण्यासाठी कसं काय आणि काय कोणी केलेलं असतं ते. अगं मी पण ती नाटकं केलेली आहेत ना आणि म्हणूनच मला आता शर्वरीवरती काडी मात्र विश्वास नाहीये. शर्वरी कधीच या सगळ्यामध्ये मात्र आता आपल्याला म्हणजे खरं ती दाखवणारच नाहीये. ती आता राहुलवरती जरी संशय टाकत असली ना तरी माझा संशय मात्र आता शर्वरीवरतीच आहे. आणि अवंतिका, तू जर का ही केस घेतलीस ना तर तुला पछतावा होईल, कारण तू जीवाच्या आकांताने तू पण सच्ची आहेस जानकीची. कुठेतरी मला आता तुझ्यामध्ये सुद्धा झलक दिसते. हा म्हणजे जानकी एखाद्याला चांगलं वाटावं हे वाटावं म्हणून बऱ्याच गोष्टी करते, पण तू नाही. तू जर का एखाद्यावरती खरंच विश्वास ठेवलास तर मात्र तू आता त्याचं निभावतेस आणि उद्या जर का ती सुटली आणि नंतर तुला कळलं की ती दोषी आहे तर स्वतःला कधीतरी माफ करू शकशील का, तू सांग बरं मला. असं म्हटल्यावर ती आता इकडे विचार करायला लागते. अवंतिका बरोबर बोलतेय की ही, म्हणजे आपण इतका विचार करतोय म्हणजे हिचा इतका विचार जो काही करतोय शर्वरीचा, तर शर्वरी आतापर्यंत जे काही वागली तसं बघायला त्यावरती ती सांगायला लागते बघितलंस, तिने जानकीला विष देण्याचा प्रयत्न केला, तिने ऋषिकेशांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि आता नानांच्या गायब होण्याच्या मागे सुद्धा तुझ्या लक्षात येतंय का, म्हणजे आता सगळे धागेदोरे तू जर का एकत्रितपणे आणलेस
तर आता तुला समजेल की नाना गायब होण्याच्या मागे सुद्धा हिचाच कुठेतरी हात आहे. ही गोष्ट तुझ्या आता का लक्षात येत नाहीये? असं म्हटल्यावर ती कुठेतरी आता मात्र विचार करायला लागलेली आहे अवंतिका आणि ती सांगायला लागते, हे बघ, तू सौमित्राच्या विरोधात जात मात्र खूप मोठा चुकीचा निर्णय घेतेस असं मला वाटतंय. सौमित्र हे जे काही करतोय ना ते फक्त तुझ्या भल्यासाठी करतोय आणि असं असताना तू सौमित्रच्या विरोधात जर का गेलीस ना तर आता तुमच्या दोघांचं नातं कदाचित या सगळ्यामध्ये तुटू पण शकतं आणि त्या शर्वरीसाठी का सगळं हे तू करत आहेस असं म्हणत मात्र आता इकडे ती बोलायला लागते. बरं, हे सगळं होत असताना जानकी डॉक्टरांना विचारते की काय झालं डॉक्टर, फार काही गंभीर तर नाहीये ना? आणि यावरती डॉक्टर आता सांगायला लागतात, नाही फार काही गंभीर नाहीये, पण त्यांनी म्हणजे शारीरिक त्यांना इजा काही नाहीये, पण कदाचित त्यांची आता मानसिक हेल्थ बरोबर नसल्याचं ही शक्यता असू शकते आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये त्यांची मानसिक हेल्थ आता जपणं तुम्हाला गरजेचं आहे. डॉक्टरांना असं वाटते की तिच्या डोक्यावरती काही परिणाम झालाय किंवा काही झालंय आणि त्यामुळे ती आता हे सगळं करते. पण डॉक्टर सांगतात, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, म्हणजे त्यांनी जरी स्वतःला त्रास करून घेतला असता, स्वतःला इजा करून घेतलेली असली ना तरी सुद्धा ते खूप सेफ आहे. म्हणजे आता तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाहीयेत इतक्या सेफली ती इजा झालेली आहे. म्हणजे त्यांच्या डोक्यावरती परिणाम झालाय की आता काय झालंय की त्यांनी डोकं लावून हे सगळं केलंय. म्हणजे या गोष्टी मात्र आता मी काही व्यवस्थितरित्या सांगू शकत नाहीये, त्या तुम्हीच फाइंड आउट करायच्या आहेत. असं म्हटल्यावर ती कुठेतरी कुठेतरी मात्र आता जानकीच्या सुद्धा डोक्यामध्ये विचार यायला लागलेत आणि जानकी या सगळ्यामध्ये सगळ्यांना बोलवते आणि सगळ्या ही गोष्ट सांगायला लागते. तोपर्यंत शरूला मात्र आता जेलमध्ये आणण्यात आलेला आहे. ज्या वेळेला शर्वरीला जेलमध्ये आणण्यात आले आणि त्यानंतर मात्र आता शरू इकडे विचार करते, मी तर इतकं सगळं नाटक केलं होतं, पण आता हा राहुल कुठे कडमडलाय? म्हणजे करताना आम्ही आता दोघांनी कांड केलंय, पण त्यानंतर मात्र आता फसले मात्र मी एकटीच गेलेली आहे, ते काही नाहीये. मला या सगळ्यामध्ये मात्र आता या राहुलचा शोध घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर जानकी तिला आता आणलेले आहे जानकीने ते म्हणजे इकडे परत जेलमध्ये. आणि जेलमध्ये आल्यावरती ती सांगायला लागते, जानकी अगं असं काय करतेस? माझ्या आता बेलसाठी काहीतरी तू आता दादाला बोल ना, म्हणजे तू सौमित्राला बोल ना, मला खरंच कळत नाहीये, म्हणजे आता तू काहीच का करत नाहीस? यावरती जानकी सांगतेस, वंश, मला तुम्ही खरं खरं सांगताय ना, तुम्ही आतापर्यंत जे काही आम्हाला सांगितलं ते सगळं खरं खरंच होतं ना? यावरती ती म्हणते, का ग, तुझा अजूनही माझ्यावरती विश्वास नाहीये का? यावरती जानकी सांगायला लागते, माझ्या विश्वासाचा इथे प्रश्नच नाहीये, इथे प्रश्न आहे तो म्हणजे तुमच्या खरं बोलण्याचा. यावरती ती म्हणते, अगं मी खरंच खरं बोलतीये, तुझा आता माझ्यावरती कसा आणि काय विश्वास बसेल, असं मी काय करू? यावरती ती म्हणते, ठीक आहे, मी बघते काय करायचं. प्रेक्षकांनो, एका मात्र आता इकडे जानकीने सगळ्यांना बोलवलेलं आहे. ज्या वेळेला जानकी सगळ्यांना बोलवते आणि त्यावेळेला मात्र आता इकडे पोलीस आलेले आहेत आणि पोलीस सांगायला लागतात, हे बघा, म्हणजे आता शर्वरीच्या विरुद्ध आमच्याकडे खूप मोठा पुरावा सापडलाय. आम्हाला आता राहुल आणि त्यांचे कॉल डिटेल सापडलेले आहेत. म्हणजे शर्वरी कितीही बोलत असली ना की आता या सगळ्यामध्ये शर्वरीने मात्र आता म्हणजे राहुलला हे केलं, राहुलने तिला फसवलंय. पण नाही, असं काही नाहीये, राहुलने तिला आता फसवलेलं नाहीये, तर दोघ जण अजून पण कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. तुम्हाला जर का वाटत असेल ना तर आता इकडे ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये तिला आता भरती करण्यात आलं होतं ना त्यावेळेला सुद्धा आता तिने राहुलला कॉल केला होता आणि त्या कॉलचे डिटेल्स आता आमच्याकडे आहेत जानकी वहिनी तुमच्या फोनवरून. असं म्हटल्यावर ती जानकी सांगते, हो हो, शरू ताईंनी माझ्याकडून फोन घेतला होता, मला माहिती आहे ना. यावरती ते सांगतात, आणि मग हा फोन केलेला आहे तो म्हणजे राहुलला आणि आता त्यांचं बोलणं झालेलं आहे. असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे लगेचच ते सांगायला लागतात, आणि मुळातच नानासाहेबांच्या खुनाच्या बद्दल सुद्धा आम्हाला मोठा पुरावा सापडलेला आहे. असं म्हटल्यावर ती जानकी टोटली हादरलेली आहे. आणि त्याच वेळ मात्र आता जबरदस्त नानांची एंट्री होणार आहे. पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला नानांची एंट्री दाखवली गेलेली आहे. नानांना या सगळ्यामध्ये मात्र आता रिटर्न आलेलं दाखवलंय. बरं, आता अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला सुद्धा हवी आहेत. नाना परत कसे आले, काय, आणि त्यानंतर मात्र आता नाना इकडे आल्यावरती कशा पद्धतीने शर्वरी आणि आता शर्वरी आणि आता इकडे राहुल या दोघांचं एकमेकांच्या सोबत अफेअर आहे आणि याच दोघांनी मात्र आता आपल्याला मारण्याचा कसा घाणेरडा प्रयत्न केलाय, या सगळ्याचा खुलासा केलाय आणि शरूचं भांड आता कायमचं फोडून टाकलेलं आहे. नक्की कसं घडलंय, काय घडलंय, येणाऱ्या भागात सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे.